नमस्कार मित्रांनो. ट्रेडिंग विथ एस-एस-पी मेक अ ट्रेडिंग सिम्पल अँड इझी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आपण 1 एप्रिल 2024 साठी अनालिसिस करत आहोत. मार्केटचा मूड काय असणार आहे सोमवारी ते आज आपण पाहूया. तर चला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. इथे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती इथे मी ग्लोबल मार्केट ओपन केलेलं आहे. मनी कंट्रोलची वेबसाईट ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता ग्लोबल मार्केट आपल्याला दिसतंय. आता US मार्केट, युरोपियन मार्केट आणि एशियन मार्केट हे तिन्ही मार्केट आपल्याला पाहायचे आहेत. आता इथे US मार्केट पाहू शकता, इथे आपल्याला व्हेरी बुलिश दिसतंय आणि युरोपियन मार्केट पण व्हेरी बुलिश दिसतंय आपल्याला. एशियन मार्केट पण बुलिशच आहे आणि आपण याला न्यूट्रल पकडूया, कारण इथं दोन आपल्याला बेरीज दिसत आहेत, बाकी सगळं बुलिश दिसतात आपल्याला, व्हेरी बुलिश. तर आपण इथून आपल्याला ग्लोबल मार्केटमधून एक आयडिया येते की आपलं मार्केट पण बुलिश राहू शकतं. तर आपल्याला फक्त ग्लोबल मार्केटच्या भरोशावरती आपला व्ह्यू नाही बनवायचा. तर त्यासाठी आपल्याला अजून काही गोष्टी आहेत त्या पाहायच्या. तर इथून आपल्याला एक पहिला सिग्नल तर आपल्याला इथं भेटलेला आहे ग्लोबल मार्केटवरून की मार्केट बुलिश राहू शकतं. त्याच्यानंतर आपल्याला FIDI चा डेटा पाहायचा. FIDI चा डेटा आपल्याला काय सांगतोय तर पाहू शकता इथे स्क्रीनवरती स्टॉक एडची ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आपल्याला पाहू शकता इथे आपल्याला FIDI चा डेटा आपल्याला भेटतो इथे. तर इथे पाहू शकता आपल्याला FIDI चा डेटा काय सांगतोय आपल्याला. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल FIDI नी कॅश मार्केटमध्ये बाईंग केलेली आहे. DI नी बघा इथे 2,691 करोडची बाईंग केलेली आहे. तर इथून पण आपल्याला एक सिग्नल दिसतोय की इथून पण मार्केट बुलिश आपलं राहू शकतं, कारण प्रिव्हियस डेला मार्केटमध्ये बाईंग झालेली आहे चांगल्या प्रकारे. DI नी बाईंग केलेली आहे, 2,691 करोडची बाईंग केलेली आहे. त्याच्यामुळे इथून पण आपल्याला एक आयडिया येते की आपलं मार्केट बुलिश राहू शकतं. तर हे आपल्याला सेकंड कन्फर्मेशन इथून भेटलेलं आहे. एक तर आपलं ग्लोबल मार्केटमधून आपल्याला एक समजलं की मार्केट बुलिश राहू शकतं, कारण ग्लोबल मार्केट पण पूर्णपणे बुलिशच आहे सेंटिमेंट, आणि FIDI नी पण बाईंगच केलेली आहे. त्याच्यामुळे त्या दोन्हीकडून आपल्याला एक बाईंग सिग्नल भेटतोय मंडेच्या मार्केटचा. आता त्याच्यानंतर आपण चार्टवरती डेली टाइम फ्रेममध्ये पाहूया. डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला डेली कॅन्डल काय सांगते पाहू शकता स्क्रीनवरती. डेली कॅन्डल पण आपल्याला इथे एक बाईंग प्रेशर आलेलं दिसतं आपल्याला डेली कॅन्डलमध्ये पण. फक्त वरून थोडंसं रिजेक्शन आलेलं आहे, कारण रिजेक्शन आलं म्हणजे वरती एक रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय इथे. तर पाहू शकता इथे रेजिस्टन्स आहे, इथून मार्केट पडलेलं आहे चांगल्या प्रकारे खाली. त्याच्यामुळं ह्या रेजिस्टन्स पासून मार्केट खाली आलेलं आहे आणि सपोर्ट पासून इथून वरती गेलेलं आहे. म्हणजे सपोर्ट पासून वरती मार्केट गेलेलं आहे आणि रेजिस्टन्स फेस केलेलं आहे मार्केटने. त्याच्यामुळं इथून थोडंसं आपल्याला एक डाऊन साईडला मुवमेंट थोडीशी येईल मंडेला, आणि त्याच्यानंतर मार्केट आपलं बुलिशच राहणार आहे. पाहू शकता इथे कॅन्डल तर आपल्याला ग्रीन दिसते बनलेली, एक इन्व्हर्टेड हॅमर सारखी आपल्याला दिसते. आणि बघा प्रिव्हियस इथे एक सपोर्ट होता डेली टाइम फ्रेम मध्ये. बघा हा सपोर्ट पण ब्रेक केलेला आहे मार्केटनी. तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो म्हणजे व्यवस्थित समजेल. पाहू शकता इथे स्क्रीनवरती इथे एक सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे मार्केटने, पाहू शकता इथे. तर इथून पण आपल्याला एक सिग्नल भेटते की मार्केट आपलं बुलिश राहील मंडेला, कारण हा सपोर्ट पण ब्रेक केलेला आहे. त्या सपोर्ट लाईनच्या वरती मार्केट क्लोज झालेलं आहे शुक्रवारी गुरुवारी. त्याच्यामुळं मंडेला मार्केट बुलिशच राहू शकतं, पाहू शकता. आणि इथं वरती एक रेजिस्टन्स आहे. तर ह्या रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट ह्या दोन्हीमध्येच मार्केट कदाचित उद्या खेळत राहील. आणि समजा जर हा मार्केटचा ऑल टाइम हाय आहे, हा जो रेजिस्टन्स आहे वरचा, हा जर ब्रेक केला तर मार्केट पूर्णपणे बुलिश राहील मंडेला. तर ह्या तिन्ही गोष्टीवरून आपल्याला एक बुलिश सिग्नल भेटतोय. त्याच्यामुळे आपला व्ह्यू मंडेला बुलिशच असेल, पण कॉल साईडलाच ट्रेड घेण्याचा प्रयत्न करूया. तर आता ट्रेड घेण्यासाठी आपल्याला चार्टवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. तर चला मग आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करूया, म्हणजे आपल्याला आपली एक एंट्री आणि एक्झिट फाइंड होईल आपल्याला. म्हणजे आपल्याला कुठे एंट्री करायचं आणि कुठे बाहेर निघायचं हे आपल्याला माहिती पडेल चार्टवरती. तर चला तर मग आपण लेवल्स ड्रॉ करूया. त्याआधी हे डिलीट करतो मी सगळं.
तर आपल्याला लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 50 मिनिटचा टाइम फ्रेम यूज करायचा आहे. 50 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स भेटतात इंट्राडे ट्रेडिंगसाठी. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा ड्रॉ करायचे हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी जाऊन ते पाहू शकता चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन. तरी पण मी सोप्या पद्धतीत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला क्लोजिंग प्राइसच्या खाली सपोर्ट शोधायचे आहेत आणि क्लोजिंग प्राइसच्या वरती आपल्याला रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. तर आता इथे पाहू शकता तुम्ही, इथे क्लोजिंग प्राइस आपल्याला इथे दिसते 22,347 ला. तर ह्या क्लोजिंग प्राइसच्या खाली पहिला स्विंग कुठे आपल्याला दिसतोय, तर हा पहिला स्विंग. तर हा पहिला स्विंग आपला पहिला सपोर्ट झाला. मग आता आपण तो पहिला एक सपोर्ट ड्रॉ करूया. हा एक आपला पहिला सपोर्ट. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा स्विंग शोधायचा आहे क्लोजिंग प्राइसच्या खाली. तर आता हा पहिला सपोर्ट आपला आणि त्याच्यानंतरचा पहिला स्विंग कुठला आहे, तर हा आहे. तर हा आपला सेकंड सपोर्ट झाला. तर तो पण आपण ड्रॉ करूया सपोर्ट. हा आपला सेकंड सपोर्ट झाला आणि त्याच्यानंतर परत पुन्हा आपल्याला खाली बघायचं पहिला स्विंग कुठे आहे. त्याच्यानंतर बघा इथे पण एक स्विंग आहे, हा पण एक सपोर्ट आपण ड्रॉ करूया. तर आता आपल्याला क्लोजिंग प्राइसच्या खाली 3 लेवल भेटलेले आहेत. आता क्लोजिंग प्राइसच्या वरती आपल्याला रेजिस्टन्स शोधायचे. आता वरती तर आपल्याला रेजिस्टन्स दिसत नाही, एकच दिसतोय, कारण मार्केट ऑल टाइम हायला आहे, आपल्या रेजिस्टन्सला आहे. जर तो रेजिस्टन्स उद्या ब्रेक केला तर मार्केट पूर्णपणे बुलिश राहील. वरती मग पुन्हा एक नवीन रेजिस्टन्स तयार करेल मार्केट. पाहू शकता इथे आपल्याला एक रेजिस्टन्स भेटलेला आहे, तो पण आपण ड्रॉ केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला उद्यासाठी 1, 2, 3 आणि 4 लेवल भेटलेले आहेत. अजून एक लेवल आपण बघूया खाली कुठे भेटते का आपल्याला. तर आता इथे इथे पाहू शकता, इथे पण एक सपोर्ट आहे. तर हा पण आपण एक सपोर्ट ड्रॉ करूया. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला 5 लेवल भेटलेले आहेत मार्केटमध्ये. तर उद्या आपला व्यू बुलिशच असणार आहे. तर पाहूया उद्या आपल्याला कशा प्रकारे ट्रेड भेटतोय. तर हे होतं आपलं सोमवारच्या ट्रेडिंगसाठी प्रिडिक्शन मार्केटचं. आपल्या प्रिडिक्शनच्या हिशोबाने सिग्नल जे सेंटिमेंट दिसतंय आपल्याला, सिग्नल जे दिलेले आपल्याला ग्लोबल मार्केट FIIच्या डेटाने, त्याच्या हिशोबाने जर मार्केट बुलिशच राहिलं पाहिजे उद्या आणि आपला व्यू बुलिशच असणार आहे उद्या. तर कॉल साईडलाच आपल्याला एंट्री भेटल्यावर आपण करणार आहोत उद्या. तर पाहूया उद्या कशा प्रकारे आपल्याला एंट्री भेटते. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्रिडिक्शनचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, उद्याच्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत धन्यवाद.